दाजी जमीन आमच्या नावे झालीच पाहिजे. जमीन आमच्या नावे झालीच पाहिजे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या श्रीकांतचा सागर बागर कुठे सागर कुठे सागर एक मिनिट या नावर राहुल कुठे राहुल अरे भाषण कर ना काय म्हणले खाली आलाय हा एक सरकार आम्ही त्याला जन्म दिलेला आहे, त्यांनी आम्हाला शिकू नये. सरकार आम्ही बनवलंय, आमच्या मताने सरकार झालेलं आहे. म्हणून आता नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण देशामध्ये हा नारा देऊन संपूर्ण देशामध्ये झालं होतं आणि या भूमिकेवर शासनाने अनेक निर्णय केले. तो शासन निर्णय आम्ही सुद्धा काढले. 14 नंबर 91 जो शासन निर्णय आहे ते आपले नेते या राज्याचे बहुजनाचे नेते माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी त्यावेळेस शासन निर्णय काढला आणि 2,67,000 एकर गायरान जमिनीवर पीक आपल्या नावावर झालं पाहिजे ही भूमिका घेतली. ही भूमिका घेत असताना आपल्या एकाही तलाट्याने एकाही मंडळ अधिकाऱ्यांनी एकाही तहसीलदारांनी केली नाही. म्हणून आम्ही 2001 ला आपण शासन निर्णय झाला तरी आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही. आपल्याला या ठिकाणी आपली नवीन कामावर होत नाही. या ठिकाणचा मंडळाधिकारी या ठिकाणचा तलाठी या ठिकाणचा तहसीलदार आपल्या पिकाची नोंद घेत नाही आणि आपल्या पिकाची नोंद न घेतल्यामुळे आपल्याकडे शासकीय पुरावा होत नाही आणि म्हणून आपल्या नावे ते मालकी हक्काचे पट्टे मिळत नाही. म्हणून आमचा सरकारला इशारा आहे, तुम्ही 17 जुलै 2025 चा जो शासनाचं परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये तुम्ही सांगितलं की 2011च्या अगोदर ते शासकीय पुरावे त्यांना ठेवू, बाकीच्याला आम्ही काढून टाकू. हे जे सरकार आलेलं आहे गेल्या 33 वर्षामध्ये या मराठवाड्याच्या भूमीमध्ये जी बीजेपी आणि शिवसेना नावाचे जे पक्ष सत्तेत आलेले आहे याची खऱ्या अर्थाने मराठवाड्याला 50 वर्ष मागे आणण्याचं काम केलेलं आहे. जाकर ना तू गैरों की दावत में बैठता. आमच्या लोकांना दुसऱ्यांच्या बिराण्या खाण्याची फार सवय लागलेली आहे. जाकर ना तू गैरों की दावत में बैठता और दिन रात दुश्मनों की इबादत में ना बैठता. अरे सीने में कैद करके रखा है तूने भीम को, अगर दिमाग में रखता तो हुकूमत में बैठता. अरे दिमाग में रखता तो हुकूमत में बैठता. भीक मागण्याची वेळ आली नसती. आम्ही देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा और जोर से बोलो, ताकद से बोलो, गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं. पोलीस प्रशासन
थांबा. तुमचं आजचं हे जेल भरो आंदोलन कशासाठी आहे? जेल भरो आंदोलन यासाठी आहे की गेली 40 वर्ष शासकीय गायरान जमीन आणि वन खात्याची फॉरेस्ट जमीन याच्यावर आपल्या दलित, आदिवासी, OBC आणि भूमिहीन लोक जे आहेत सर्व जाती धर्मातले त्यांचं या ठिकाणी अतिक्रमण आहे आणि त्यांच्या नावे सातबारा करण्यात यावा असा शासन निर्णय असतानासुद्धा 14 नोव्हेंबर 91 आणि 14 ऑगस्ट 2001 आणि 2001 पासून शासन निर्णय अनेक निघाले, परंतु माननीय तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार हे आमच्या गरीब लोकांच्या पिकाची नोंद घेत नाही, अतिक्रमण नोंद होईल ते नोंद करत नाही, पंचनामा करत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही, म्हणून त्यांचा शासकीय पुरावा होत नाही. म्हणून आमची आजच्या या जेल भरो आंदोलनाच्या निमित्तानं मागणी अशी आहे की आज आमचं पीक अस्तित्वात आहे जमिनीवर, त्याचं त्या ठिकाणी जाऊन पिकाचा पंचनामा करावा, आमच्यावर अतिक्रमण नोंद करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या नावानं सातबारे करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. 1978 पासून बरेच जमिनीवर जे अतिक्रमण आहे आदिवासी समाजाचं, त्या आदिवासी समाजाला वन हक्काचे दावे आम्ही वन क्षेत्रपाल आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेले आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत आमचा एकही प्रकरण निकालात काढलं नाही, म्हणून आमच्या नावे जमीन होत नाही. त्याचप्रमाणे या औरंगाबाद शहरामध्ये म्हणजे संभाजीनगर शहरामध्ये हा जो महापालिकेचा आयुक्त आलेला आहे, या आयुक्तानं कोणाला सूचना न देता, नोटीस न देता आमच्या घरं उद्ध्वस्त केलेली आहे. या ठिकाणी दलित, आदिवासी, OBCचे अनेक घरं तोडलेली आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं बेघर करून त्यांचं जीवनमान उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि ते आता आपल्याला TDR देणार आहे. आमच्या गरीब लोकांना TDRची गरज नाही, त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि हे सरकार जे आहे हे बिल्डरशाहीचं सरकार आहे, हे सरकार मनुवादी सरकार आहे आणि या ठिकाणचे मंत्रीसुद्धा मनुवादी आहेत. त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरिबांची जमीनं उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं हा सरकार कारस्थान रचलेलं आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे की ते पंजाब विरुद्ध सबरवाल ही जी सुप्रीम कोर्टाची पिटिशन आहे ती पिटिशन यांनी वाचली नाही. त्याच्यामध्ये मागासवर्गीयांचे आणि भूमिहीनांचे अतिक्रमण तोडता कामा नये अशा पद्धतीचं ते सबरवालचा निर्णय आहे, परंतु यांनी न वाचतासुद्धा गोरगरीब जनतेला बिल्डराच्या जमिनी त्यांच्या घशात घालण्यासाठी या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे काम करतायत. आमचा या सरकारला इशारा आहे की 1960मध्ये आमचे दिवंगत नेते खासदार दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेल भरो आंदोलन केलं होतं. त्यावेळेस राज्यातलं एकही जेल खाली नव्हतं, एकही शाळा खाली नव्हती, सारे कार्यालय आंदोलकांना भरले होते. त्याप्रमाणे त्या धर्तीवर आम्ही या राज्यातल्या सरकारच्या विरोधामध्ये लाखो भूमी शेतमजूर आणि गायरानधारक आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला, या देवेंद्र फडणवीस आणि त्याचे महसूल मंत्री या दोघांना आम्ही सरकारमधून खाली खेचल्याशिवाय राहणार.